हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल मामी भाची ब्लॉग. तर आज आहे रक्षाबंधनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. इथे छान पूजा वगैरे आवरून आईने सकाळीच बाबांना राखी बांधलेली होती, कारण आत्याने माझ्या पोस्टाने राखी पाठवली होती. यावेळेस आत्याचं येणं जुळलं नसल्यामुळे आई बाबांना राखी बांधून देत होती. बाबांनी इथे उजव्या हाताला डाव्या हाताने थोडं सपोर्टला पकडलेलं आहे, कारण बाबांना उजव्या हाताला पॅरालिसिस झालेला आहे. छान असं आरतीचं ताट आम्ही इथे काढलेलं होतं, स्वीट वगैरे आणलेलं होतं. छान अशा राख्या पोते वगैरे आम्ही आणलेले होते. इथे रुमाल आणलेला होता मी दादाला देण्यासाठी. नारळ वगैरे काही मी देत नाही, दरवेळेस रुमालच रक्षाबंधनला देत असते. तर हा आहे माझा मोठा भाऊ, त्याला छान अशी राखी बांधून घेतली होती. सुरुवातीला पोतं बांधलं होतं, राखीपेक्षा पोत्याचं महत्त्व जास्त आहे आमच्याकडे, त्यामुळे सुरुवातीला ते बांधलेलं होतं. नंतर राखीसुद्धा बांधलेली होती. मला उठता बसताना थोडा त्रास व्हायचा. त्यानंतर रुमाल वगैरे त्याच्या हातात दिलेला होता, छान असं ओवाळून घेतलेलं होतं. छान वाटत होतं घरात. त्यानंतर मामा वगैरे माझे सगळे येणार होते. नंतर त्याने आरतीमध्ये पैसेसुद्धा टाकलेले होते मला साडी घेण्यासाठी. तर हे आहेत माझे मोठे मामा, आईपेक्षा मोठे आहेत हे. 2 नंबर माझी आई आहे. नंतर पुन्हा एक मामा आहेत. आईनेसुद्धा मामांना छान पोतं वगैरे बांधून घेतलेलं होतं. इथे राखी वगैरे बांधलेली होती. मामा सकाळीच आलेले होते. आईचं पण माहेर इथनं अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे, आणि माझं माहेरसुद्धा माझ्या सासरपासून 20 ते 25 मिनिटाच्याच अंतरावर आहे. तर हे आहेत माझे मधले मामा, आईपेक्षा लहान मामा आहेत हे सुद्धा मामा छान आहेत. हे दुसऱ्या दिवशी आलेले होते. त्यांचं त्या दिवशी राखीच्या दिवशी येणं जुळलं नाही, त्यामुळे दुसऱ्या दिवशी आईने यांना राखी बांधलेली होती. एक पुन्हा लहान मामा माझे 3ऱ्या नंबरचे मामा होते, जे आता 4 महिने झाले एक्सपायर झाले आहेत. त्यांना आम्ही सकाळपासून खूप मिस करत होतो. ते सुद्धा माझे मामा खूप छान होते. आईसुद्धा सकाळीच इमोशनल झाली होती. आईलासुद्धा मामांची तेव्हा खूप आठवण आलेली होती. न चुकता मामा रक्षाबंधनला यायचे, दिवाळीला वगैरे आम्ही त्यांच्याकडे जायचो. तर हा आहे माझा श्याम मामा म्हणजे माझ्यापेक्षा वयाने भरपूर लहान आहे, पण तो नात्याने मामा लागतो. आई हा लहान असल्यापासनं आई त्याला राखी बांधते. मी त्याला मामा म्हटलं की तो हसतो, कारण तो माझ्यापेक्षा भरपूर लहान आहे, त्यामुळे मी त्याला श्यामच म्हणते. हा माझा मांडलेला मामा आहे. हा सुद्धा खूप छान आहे. दरवर्षी न चुकता रक्षाबंधनला येतो, दिवाळीलासुद्धा येतो. आई त्याला ओवाळते. कधीतरी आई त्यांच्याकडे पण जाते. आईने इथेसुद्धा छान त्याला राखी बांधलेली आहे. रुमाल वगैरे त्याच्या हातात दिलेला आहे. त्यानंतर आईने सगळा स्वयंपाक करून घेतलेला होता. छान असं जेवण सगळ्यांनी केलेलं होतं. गुलाबजामुन एकदम टेस्टी बनलेले होते. त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. छान असं सगळ्यांनी जेवण करून घेतलं. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.